इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद घडे. तुम्ही पाहू शकत असाल वर मला आनंदीचा बोर्ड दिसतो आहे आणि माझ्या सोबत आहेत आनंदीची कास्ट. तर सगळ्यात आधी तुम्ही तिघी पण खूप छान दिसताय. थँक्यू. तू पण छान थँक्यू. कसं झालं हे कास्टिंग सगळ्यात आधी तर? मी भूमिका नावाचं नाटक करते आणि तिथनं मला ॲक्च्युली सतीश राजवाडे सरांनीच बघितलं होतं आणि तेव्हा आनंदीचा खूप शोध चालू होता आणि जेव्हा महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी तुम्हाला एखाद्या मालिकेसाठी विचारते तेव्हा त्याच्यात काहीच प्रश्न उरत नाही. त्यामुळे मी अगदी लगेच काही न विचार करता हो असं म्हणून टाकलं. त्याच्यावरती मला एक खूप छान अशी ऑडिशन द्यावी लागली, ज्याच्यात खूप चॅलेंजिंग ऑडिशन होती ती. कारण त्यात मला अंध दिसायचंही होतं, पूर्ण ॲक्टिंगही करायची होती आणि मला भारूड गायचं होतं. त्याचबरोबर मला एक इचलकरंजीचा ॲक्सेंटही ठेवायचा होता. त्यामुळे अशी एक आगळी वेगळी ऑडिशन झाली आणि मी खूप त्या चॅलेंजला बघूनच मला कळत नव्हतं खरं तर की कसं होणार आहे. पण त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि आमची सगळी प्रोसेस सुरू झाली. मी पुणे टू मुंबई ट्रॅव्हल करत होते आणि शिवनेरीत असताना मला फोन आला आमच्या क्रिएटिव्ह डिरेक्टर कुणाल दादाचा, की अशी अशी आम्ही मालिका करतोय आणि त्याच्यासाठी आनंदीची मोठी बहीण आरती म्हणून मला वाटतंय की तू काम करावंस. तर मला तुझी ऑडिशन पाठव. मी ती पाठवली आणि खूपच अनएक्सपेक्टेडली, खूपच सिमलेसली माझं कास्टिंग झालं. 1-2 दिवसात मी लॉक झाले. त्याच्यामुळे खूपच मला आय एम व्हेरी ग्रेटफुल की सेल्फ टेप ऑडिशन्स वरनं कास्ट होणं इज अ व्हेरी बिग थिंग. त्याच्यामुळे खूपच मला छान वाटलं आणि इट वॉज व्हेरी सरप्राइझिंग आणि व्हेरी व्हेरी अनएक्सपेक्टेड की मी काल ऑडिशन दिली आणि मला आज कळलं की रात्रीपर्यंत की आय एम लॉक्ड. त्याच्यामुळे खूपच मज्जा आली मला. मी पयोष्णी. सो आमचं एक नाटक होतं लोककलेच्या बैलाला पो म्हणून. सो ते मी सादर केलं आणि त्यानंतर त्या नाटकाला जज करणाऱ्या ज्या मॅम होत्या अपूर्वा चौधरी मॅम. सो त्यांनी येऊन मला त्या नाटकातलं माझं काम बघून त्यांनी मग मला अप्रोच केला की तू आमच्यासोबत काम करशील का, अँड आय वॉज लाईक की हो करेल. आणि मग त्यांनी मग मला ऑडिशन्स वगैरे सगळं पाठवायला सांगितलं. सो मग मी ते पाठवलं आणि लगेच मग मला मुंबईला वगैरे त्यांनी बोलवलं. लुक टेस्ट वगैरे सगळं काही झालं आमचं. आणि परत मग माझा त्याच नाटकाचा प्रयोग होता. परत त्याच नाटकाच्या प्रयोगाच्या दिवशीच नाटक संपल्या संपल्या मला परत कॉल येतो आणि बोलतात की तू लॉक झाली आहेस, आता तुला शिफ्ट व्हावं लागतं. सो बेसिकली माझं नाटक माझ्यासाठी फारच लकी ठरलं आणि मला माझं नाटक फार आवडतं. आणि सिरियल पण. आणि हा, मला माझी सिरियल पण फार आवडते. बेसिकली मला सिरियलचं आधी इतकं नव्हतं, म्हणजे की मला नव्हती करायची. मला असं इतकं म्हणजे मी सिरियल बघायची नाहीच कधी. बट नाटका थ्रू मला ती सिरियल मिळाली आणि जेव्हा मला त्यांनी मग स्टोरी सांगितली की हे असं असं आहे, हे असं आहे. आणि मग इट वॉज ॲक्च्युली न्यू. म्हणजे हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी फारच न्यू होता की कसं एका ब्लाइंडवरती एक सिरियल बनतंय आणि त्यांचं रिअल लाईफ एक्सपिरियन्स वगैरे कसे असतात. म्हणजे जसं आपण त्यांना बिचारं वगैरे समजतो ते तसे नसतातच. सो ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला ही सिरियल करायला फार फार छान आवडलं. जसं आता तूच म्हणाली की महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी आहे स्टार प्रवाह आणि ती सिरियल मिळाली त्यामुळे कुठलाच विचार न करता तू हा म्हणाली. तर याच्या आधी स्टार प्रवाहाच्या कोणत्या सिरियल्स पाहिल्यात का? आत्ता सध्या मी म्हणजे ठरलं तर मग तर ऑफकोर्स बघतीच आहे. तू ये रे माझा मित्र पण बघतीये. मी लग्नानंतर म्हणूनच होईलच प्रेमही आम्ही बघतीये. आम्ही खूप फॉलो करणारी लोक स्टार प्रवाहाला. आणि याआधी म्हणजे मी आजी बरोबर माझे बघायचे, तर त्यामुळे मला रंग माझा वेगळाही खूप मला आवडायचा. अग्निहोत्र ही खूप आवडायची आणि बघायला. त्याहूनही जास्त म्हणजे आई कुठे काय करते कुणी नाही बघितली त्यामुळे आम्ही सगळ्या फॉलो करतो, सगळ्या सिरियल्स. एकंदरीत स्टार प्रवाहाला हो, पहिल्यापासून आम्ही हो, फार साथ मॅनिफेस्ट channel केलेलं वर. आहे हे की आम्हाला स्टार प्रवाह मिळावं. ओके. आणि आता तुझं पात्र जे आहे ते ब्लाइंड पात्र आहे, तर ह्या पात्रासाठी कशी मेहनत घेतली? तर तुमचे वर्कशॉप तर झालेच असतील. सो कशा प्रकारे ती मेहनत होती आणि काय? आय कॅन फाउंडेशन खारला आहे, तिथे आमचे वर्कशॉप व्हायचे. नेहा मॅम आमच्या मेंटर होत्या. काय होतं ना की आपण जेव्हा एक अशी व्यक्तिरेखा करत असतो ज्याच्याविषयी आपल्याला खरं तर काहीच माहीत नसतं, कारण आपण ते स्वतःहून अनुभवलेलं नसतं, तेव्हा त्यातले खूप वेगवेगळे आव्हानं असतात जे आपण कधीच विचार नाही करत. आपण
चालणं, बोलणं, जेवण करणं, पाणी पिणं, दात घासणं, अंघोळ करणं या सगळ्या गोष्टींना आपण खूप फॉर ग्रांटेड घेतो. पण त्या गोष्टींना एका नवीन नजरेतून बघणं हे फार महत्वाचं होतं. त्यामुळे आम्ही भरपूर ॲक्टिव्हिटीज केल्या, पण त्यातली एक सगळ्यात महत्वाची होती जी ब्लाइंड फोल्ड लावून मला सगळ्या या गोष्टी करायच्या होत्या आणि खूप अवघड असतं ते सगळं करणं. कारण आपण हे अनुभवलेलं नसतं. पण डोळ्यांच्या व्यतिरिक्त इतर अवयवांचा वापर करून अ, सगळ्या गोष्टी किती इझिली मॅनेज करू शकतो हे मला त्या वर्कशॉपमधनं कळलं आणि आम्ही तिघीही जणी हे वर्कशॉप करत होतो आणि त्या वर्कशॉप नंतर म्हणजे आय कॅन कॉन्फिडेंटली से की आमच्या तिघींचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलला. त्यामुळे एक वेगळी दृष्टी या निमित्ताने मिळाली. खरंय. आम्ही खूप इन्साइटफुल वर्कशॉप होतं. खूप आम्हाला खूप गोष्टी इन्स्पायरिंग, खूप गोष्टी कळल्या, खूप गोष्टी अनुभवता आल्या. खूप गोष्टी आम्हाला ज्याचा सिरियसनेस खरं तर आम्हाला यायला हवा होता. म्हणजे स्वतःच्या बॉडीला आपण किती ग्रांटेड धरतो हे आपल्याला कळत नाही पटकन. पण ते खूप आम्हाला प्रकर्षाने जाणवलं ह्या वर्कशॉपमध्ये. आणि आम्ही खूप शिकलो. म्हणजे तिनेही तिच्या पात्रासाठी जसा अभ्यास केला तसा आम्हालाही करता आला. कारण आम्ही तिच्याबरोबर ते वर्कशॉप करत होतो. त्याच्यामुळे आम्हालाही खूप शिकायला मिळाल्या गोष्टी आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी शिकायला मिळाल्या. थँक्यू. थँक्यू.